Good morning, all. So, today's session is head of income. What is head of income? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही कमवतो ते सगळं इन्कम. मग तुम्ही त्याला सॅलरी म्हणा, तुम्ही त्याला कमिशन म्हणा, तुम्ही त्याला इंटरेस्ट म्हणा, तुम्हाला वस्तू स्वरूपात मिळू द्या, तुम्हाला पैशाच्या स्वरूपात मिळू द्या, तुम्ही काही कमवा. तर आपण काय म्हणतो? इन्कम. आता जेव्हा आपल्याला इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करायचंय किंवा सरकारला ते इन्कम डिस्क्लोज करायचंय तेव्हा हे इन्कम 5 हेडमध्ये डिवाइड करायचे. 4 हेड अगदी स्पेसिफिक आहेत. ओके, सो हे किती हेडमध्ये डिवाइड होतं? 5 हेड्स मध्ये. म्हणजे आपण जे कमवू ते लिस्ट करायचं नाही किंवा एकत्र इन्कम लिहायचं असं नाहीये. प्रत्येक हेडचे एक स्वतःचे त्यांनी ते बायफर्केशन दिलंय, डिव्हिजन दिलंय आणि त्या डिव्हिजन मध्ये त्यांचे स्वतःचे एक्झम्पशन्स, त्याचं स्वतःचं कम्प्युटेशन हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आपण जे काही कमवू थोडक्यात काय आपल्याला लिस्ट करायचंय. पहिल्यांदा आपण जे कमवू त्याचं लिस्ट करायचं. मी काय 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 कमवलंय? मी सॅलरी कमवली या वर्षात, मला डिव्हिडंडचं इन्कम मिळालं, मी शेअर म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट केलं म्हणून, माझं बँक अकाउंट मध्ये रिकरिंग अकाउंट आहे, माझं एफडीचं अकाउंट आहे, माझं सेव्हिंग अकाउंट आहे, मला व्याज मिळालं, सो मला इंटरेस्ट आहे, माझं इन्कम झालं, माझं घर मी भाड्याने दिले, मला भाड्याचं उत्पन्न येत आहे. येतं लक्षात? सो मी काय करणार? मी जे काही कमवते ते मी आधी लिस्ट करणार, मी लिहून काढणार एका खाली एक. ओके, आणि मग मी त्याला 5 हेड मध्ये डिवाइड करणार. 5 हेड. त्यातला पहिला हेड कुठला? पहिला हेड आहे इन्कम फ्रॉम अंडर द हेड ऑफ सॅलरी. आता इन्कम अंडर द हेड ऑफ सॅलरी म्हणजे काय? ज्या ठिकाणी एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशिप मधून एम्प्लॉयला मिळणारं कुठलंही उत्पन्न. ओके, सॅलरी म्हणूनच ट्रीट होतं. मी परत रिपीट करते, एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप मधून एम्प्लॉईला मिळणारं कुठल्याही स्वरूपाचं उत्पन्न हे काय झालं? इन्कम अंडर द हेड ऑफ सॅलरी मध्येच दाखवायचंय. ओके, पुढचं आहे हाऊस प्रॉपर्टी. आता हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय? तर रेंटल इन्कम. कशाचं? इमूव्हेबल प्रॉपर्टीचं. मला माझा फ्लॅट भाड्याने दिला आणि त्याचं भाड्याचं उत्पन्न मिळतंय, तर मी कुठे शो करणार? सॅलरी शो नाही करायचंय, ते मला कुठे शो करायचंय? ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये मला शो करायचंय. रेंटल इन्कम, इमूव्हेबल प्रॉपर्टी. मशिनरीचं रेंट नाही. मी घर भाड्याने दिलंय, मी ऑफिस भाड्याने दिलंय, मी माझी जागा भाड्याने दिलीये. इथे बांधलेली जागा खूप महत्वाची आहे. ओके, या हेड मध्ये बांधलेल्या जागेचं भाडं. मी जी जागा दिलीये त्याच्यावरती काहीतरी मला काय पाहिजे? बांधकाम. तो बांधलेली जागा, त्या जागेतनं मिळणारं भाड्याचं उत्पन्न हे मी ह्या हेड मध्ये दाखवणार. आता प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. मी कुठलाही व्यवसाय किंवा प्रोफेशन, मी इंटेलेक्च्युअल सर्व्हिस देत असेल तर आपण प्रोफेशन म्हणतो. जसं की सीए सर्व्हिस, सीए, त्याच्यानंतर सीएस, इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, ओके, टीचर, हे जे काही सर्व्हिस देतात त्याला प्रोफेशनल म्हणतात. आणि ते सोडून इतर सर्व बिझनेसेस त्याचा मोटिव्ह काय असतो? तर प्रॉफिट अर्न करणे. त्याला आपण काय म्हणतो? व्यवसायाचं उत्पन्न. ज्याचा मोटिव्ह काय? व्यवसाय करू आपल्याला काय केलं पाहिजे? प्रॉफिट अर्न करायला पाहिजे, अर्निंग प्रॉफिट. ओके, अशा व्यवसायाचं किंवा प्रोफेशनल इन्कम हे कुठे घेणार आपण? प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. पुढे जे येतं ते म्हणजे कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय? कुठल्याही कॅपिटल असेट विकून झालेला फायदा. जसं की मी घर विकलं आणि मला प्रॉफिट झाला. मी घर घेतलं होतं 20 लाखाला, मी विकलं 40 लाखाला. सो 40 लाखामधनं 20 लाख गेले, मला राहिले किती? 20 लाख, जो माझा काय झाला? प्रॉफिट. किंवा मी गोल्ड विकून मला प्रॉफिट झाला, किंवा मी शेअर किंवा म्युच्युअल फंड विकून मला प्रॉफिट झाला. तर ह्या सगळ्याला कॅपिटल असेट म्हणतात. इमूव्हेबल प्रॉपर्टी, मी लँड विकून मला प्रॉफिट झाला, ते इमूव्हेबल प्रॉपर्टी. गोल्ड, डायमंड किंवा शेअर्स, म्युच्युअल फंड, हे सगळे काय झाले? तर कॅपिटल असेट. ह्या कॅपिटल असेट विकून झालेला फायदा, झालेला गेन हा कुठे दाखवायचा आहे मला? कॅपिटल गेन मध्ये. गोल्ड, प्रेशियस ऑर्नामेंट, शेअर्स एटसेट्रा और इमूव्हेबल प्रॉपर्टी. इन्कम अर्न ऑन सेल ऑफ. ओके, सो दॅट इज माय कॅपिटल गेन. आता हे सगळे स्पेसिफिक आहेत. हे 4ही हेड कसे? तर स्पेसिफिक आहेत. जसं की मला सॅलरी किंवा एम्प्लॉयर कडनं जे काही मिळालंय ते माझं उत्पन्न सॅलरी मध्ये दाखवा. मी माझ्या जागा भाड्याने दिल्यात, बांधलेल्या. परत मी माझ्या जागा भाड्याने दिल्यात, ज्या कशा आहेत? बांधलेल्या.
बांधलेल्या जागा मी भाड्याने दिल्या, त्यातनं मिळणारं उत्पन्न मला सरळ सरळ हाऊस प्रॉपर्टीत दाखवायचंय. मी व्यवसाय करतेय किंवा माझं प्रोफेशन आहे, त्यातनं येणारं उत्पन्न पीजीबीपी, प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. कुठलीही कॅपिटल असेट विकून झालेला फायदा, नफा, प्रॉफिट दॅट विल बिकम अंडर कॅपिटल गेन. हे इतकं स्पेसिफिक आहे. आता ह्या व्यतिरिक्त, या 4 स्पेसिफिक हेड व्यतिरिक्त मी आणखीन काही कमवते. मी आता सांगितलं तसं मला शेअरवरती डिव्हिडंड मिळालाय, मला एफडी, रिकरिंग सेव्हिंग ह्या अगेन्स्ट मला इंटरेस्ट इन्कम मिळालंय, किंवा असं कुठलंही उत्पन्न की जे 4 हेड मध्ये बसत नाही, ते सर्व कुठे होतं, तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे उत्पन्न नॉट चार्जेबल अंडर एनी अबाव हेड्स ऑफ इन्कम, मग ते काहीही स्वरूपात असू द्या. इंटरेस्ट इन्कम आहे, रनिंग ऑफ हॉर्स रेस आहे, कुठले गॅमलिंग, बेटिंग, पत्त्यामध्ये जिंकले, कोण बनेगा करोडपती मध्ये मला विनिंग मिळाले, गिफ्ट मिळाले, माझं जिंकलेल्याची रक्कम मिळाली आहे, हे सर्व उत्पन्न कुठे जातं, ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे असे सगळे 5 हेड, म्हणजे आपण जे काही कमवू ते इन्कम आपल्याला कुठल्या तरी एका हेड मध्ये घ्यायचं आहेच. जिथे बसेल तिथे जे नियम सांगितले त्यानुसार त्या हेडला ते उत्पन्न तुम्हाला दाखवायचे. या प्रत्येक हेडचे स्वतःचे टॅक्स कॅल्क्युलेशन, कम्प्युटेशन, एक्झम्पशन हे कसे आहेत, सेपरेट आहेत. आणि एंड ऑफ द इयर आपण या 5 हेडचं कॅल्क्युलेशन करून टोटल काढणार, ज्याला आपण म्हणतो स्टेटमेंट ऑफ टोटल इन्कम. ओके, आपण पुढे बघू. आता पुढचा महत्वाची गोष्ट काय, पुढचा महत्वाचा टॉपिक म्हणजे आपण जसं बघितलं की तुम्हाला प्रत्येक अर्न केलेले इन्कम दाखवायचंय, पण सरकारने काही उत्पन्न हे एक्झम्प्ट केलंय, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं नाही, एक्झम्प्ट केलं, आपल्याला सूट मिळाली आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं एक्झम्प्टेड इन्कम अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 1 इज ऍग्रिकल्चरल इन्कम. कुठलाही असेसी जो शेती करतोय, शेतीतनं उत्पन्न कमवतोय, त्याला ऍग्रिकल्चर इन्कम, त्याला त्या उत्पन्नावरती सूट आहे. आता महत्वाच्या कंडिशन्स काय, एक तर ओनली इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल ऍज डिफाइंड अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 1A इज एक्झम्प्ट. दॅट इज इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल प्रोसेसिंग इज चार्जेबल टू टॅक्स. म्हणजे काय, जे जमिनीतनं उगवलंय आणि ते विकलं, तर त्यातनं मिळणारा प्रॉफिट हे माझं ऍग्रिकल्चर इन्कम, जे एक्झम्प्ट आहे. फॉर एक्झाम्पल, आंब्याचा सीझन आला की आंबे विकायला येतात. सो माझी जर खूप सारी आंब्याची झाडं आहेत, त्या आंब्याच्या झाडांवरून जे काही आंबे उगवले ते मी विकले, तर ते माझं ऍग्रिकल्चर इन्कम होणार, कारण का जमिनीतनं जे उगवलं त्यातनं जे प्रोड्यूस मिळाले, जे आंबे मिळाले ते मी विकते, त्यातनं मिळालं इन्कम माझं एक्झम्प्ट आहे. ओके, त्यावर मला सरकारला टॅक्स द्यायचा नाही. पण मी जर त्या आंब्यांपासून मँगो पल्प तयार केला, जो बाटलीत भरून मी विकला, तर ते माझं ऍग्रिकल्चरल प्रोसेसिंग झालं, जे माझं फुल्ली काय राहणार आहे, फुल्ली माझं ते टॅक्सेबल राहणार आहे. ऍग्रिकल्चरल प्रोसेसिंग माझं मात्र फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. ओके, जमिनीतनं गहू विकला, ज्वारी विकली, तांदूळ विकलं, दॅट इज फुल्ली एक्झम्प्ट. ओके, पण गव्हापासून कुरडई करून विकली, दॅट इज टॅक्सेबल. ओके, तसंच जर तुम्ही ऍग्रिकल्चर इन्कम प्लस नॉन ऍग्रिकल्चर इन्कम पण कमवताय, तर थोडी टॅक्स ट्रीटमेंट वेगळी. पण तुम्ही प्युअरली ऍग्रिकल्चर इन्कम कमवताय आणि नॉन ऍग्रिकल्चर इन्कम हे बेसिक एक्झम्पशन लिमिट पेक्षा कमी असेल, तर मात्र तुमचं इन्कम काय झालं, फुल्ली एक्झम्प्ट. नेक्स्ट सेक्शन 2, सेक्शन 10 सबसेक्शन 2, एचयूएफ मधल्या को पर्सनलला मिळणारा प्रॉफिटचा शेअर. लक्षात घ्या, हा का एक्झम्प्ट आहे, कारण का एचयूएफच्या नावाने जे इन्कम दिसणार आहे, जो प्रॉफिट दिसणार आहे, त्या प्रॉफिट वरती ऑलरेडी एचयूएफ त्यांचा टॅक्स भरून टाकते, आणि मग तेच इन्कम ज्याच्यावरती ऑलरेडी टॅक्स भरलाय ते इन्कम त्या फॅमिली मेंबर मध्ये डिव्हाइड केलं जातं. आता ऑलरेडी त्या, म्हणजे समजा एचयूएफ ला 10 लाख प्रॉफिट झाला, तर एचयूएफ त्या 10 लाखावरती टॅक्स भरून टाकते आणि ते 10 लाख इतर मेंबर्स, फॅमिली मेंबर्स मध्ये वाटते. आता त्या 10 लाखाच्या रकमेवरती ऑलरेडी टॅक्स भरला गेला असल्यामुळे फॅमिली मेंबरला त्यांना मिळालेल्या शेअरवरती टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांना ते काय आहे, एक्झम्प्ट. एनी मेंबर, ओके, फॅमिली मेंबर आहे, त्यांना जे मिळालंय त्यांना ते काय आहे, एक्झम्प्ट आहे. सिमिलरली फर्म,
जे पार्टनर्स आहेत फर्मचे त्यांच्यासाठी. आता पार्टनर्स साठी काय आहे तर फर्म सुद्धा फर्मला जो प्रॉफिट होतो, नेट प्रॉफिट जो काही फर्मला होतो त्यावरती फर्म टॅक्स भरते आणि त्या प्रॉफिटचा शेअर त्यांच्या पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिव्हाइड होतो. ओके, जर फर्मनी ऑलरेडी त्या प्रॉफिटच्या शेअरवरती टॅक्स भरलाय तर परत पार्टनर्सला टॅक्स जर भरायला लागला तर ते डबल टॅक्सेशन होईल. म्हणून पार्टनर्सच्या हातामध्ये अ शेअर ऑफ प्रॉफिट हा पार्टनर्सच्या हातामध्ये कसा आहे, एक्झम्प्ट आहे. पण जर फर्मनी पार्टनर्सला इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा रेम्युनरेशन सॅलरी पे केली असेल तर ती मात्र पार्टनरच्या हातामध्ये एक्झम्प्ट नाहीये, ती मात्र पार्टनरच्या हातामध्ये एक्झम्प्ट नाहीये. पण जो प्रॉफिटचा शेअर आहे, ज्या प्रॉफिटवरती ऑलरेडी फर्मनी टॅक्स पे केलाय त्या प्रॉफिटच्या शेअर जो पार्टनर्सला डिवाइड करून मिळणार आहे त्यावर मात्र पार्टनरला टॅक्स भरायचा नाही, तो एक्झम्प्ट आहे, आता फर्मनी भरलाय. तसंच लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची मॅच्युरिटी रक्कम exemption under section 10 subsection 10d is available on any amount received under life insurance policy. Such amount includes death benefit, maturity benefit, accrued bonus. Okay, ठीक आहे. सो माझी जर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि ती इधर माझा मृत्यू झाला म्हणून माझ्या सर्वायवलला रक्कम मिळाली आहे किंवा माझ्या हयातीत मॅच्युअर झाली म्हणून मला रक्कम मिळाली तर ती कशी आहे, एक्झम्प्ट आहे. काही कंडिशन्स आहेत. For ULIP policy, if the total premium amount paid up to 2.5 lakh, if total premium paid for other insurance policies up to 5 lakh. Okay. The tax exemption benefit on maturity amount of the life insurance policy issued after 1st April 2023 are allowed as per the following condition. आता टॅक्स एक्झम्पशन तुम्हाला कधी मिळणार आहे, जर तुमची टोटल प्रीमियमची रक्कम किती आहे, 2.5 लाखापर्यंत आहे युलिप साठी आणि इतर साठी, इतर लाईफ इन्शुरन्स साठी ही किती अमाऊंट आहे, तुम्ही 5 लाखापेक्षा कमी प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला हे काय आहे, टॅक्स मध्ये एक्झम्पशन आहे. देन exemption on payment made in provident fund or सुकन्या समृद्धी योजना. ओके, मी जर पीपीएफ अकाउंट मध्ये सेव्हिंग करत असेल किंवा सुकन्या समृद्धी योजनेत सेव्हिंग करत असेल आणि मला व्याज मिळत असेल तर तो माझा कसा आहे, और इंटरेस्ट फ्रॉम अ प्रोव्हिडंट फंड अकाउंट. ओके, काय आहे तर एक्झम्प्ट आहे. आणि सिमिलरली कुणाचा आहे, सुकन्या समृद्धी योजनेचा पण इंटरेस्ट जे काही व्याज मिळणार आहे ते तुमचं काय आहे, एक्झम्प्ट आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण बरेच एक्झम्प्टेड इन्कम असतात. आपल्याला हे डेली लागणारे एक्झम्प्टेड इन्कम आहे जे आपण आता डिस्कस केले. तो तुम्ही जे कमवाल त्यातनं एक्झम्प्टेड इन्कम बाजूला करा, उरलेल्या इन्कम वरती तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे आणि तोही 5 हेड मध्ये डिवाइड करून. दॅट्स इट. आता 5 हेड मध्ये डिवाइड केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते, इथे बघा. आपल्याला इन्कम जे फायनल 5 हेड मध्ये डिवाइड करायचंय, 5 हेडचे कम्प्युटेशन्स मांडायचे आणि त्यातनं फायनल उत्पन्न टॅक्सेबल, प्रत्येक हेडचं टॅक्सेबल इन्कम काढायचंय जे एका खाली एक लिस्ट करायचंय. हे आपण काय केलंय, प्रत्येक हेडचं एक्झम्प्टेड इन्कम सोडून प्रत्येक हेडचं टॅक्सेबल इन्कम काढलं आणि जे आपण एका खाली एक लिहून काढायचंय. त्यामधनं लॉसेस मायनस करा. जर तुम्हाला सरकार नुसतंच इन्कम ट्रीट करत नाही, सरकार लॉस पण कन्सिडर करतंय. अर्थात लॉस, कुठला लॉस कशाच्या अगेन्स्ट मायनस करायचा आहे, किती मायनस करू शकतो, हे सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस या टॉपिक मध्ये कव्हर होतो. ओके, तर लॉसेस मायनस करायचे आहेत. लॉस मायनस करून तुम्हाला मिळणारे इन्कमला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. या ग्रॉस टोटल इन्कम मधून डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U, 80C टू 80U या सेक्शनच्या अंडर आपल्याला काही डिडक्शन्स अवेलेबल आहे. 80C ला कुछ काही इन्व्हेस्टमेंटचे डिडक्शन्स अवेलेबल आहे. 80D मध्ये मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता भरत असाल तर डिडक्शन अवेलेबल आहे. असे 80C टू 80U व्हेरियस डिडक्शन अवेलेबल आहेत. ते तुम्ही किती डिडक्ट केले, तुम्ही किती कुठे इन्व्हेस्ट केले त्यानुसार तुम्हाला ते डिडक्शन अवेलेबल आहेत. ते तुम्ही मायनस करा ग्रॉस टोटल इन्कम मधून आणि मग तुम्हाला नेट टॅक्सेबल इन्कम मिळतं. ग्रॉस टोटल इन्कम मधून तुम्हाला डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U मायनस करायचे, मग तुम्हाला नेट टॅक्सेबल इन्कम मिळतं, ज्याच्यावरती तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जर रिपेड ऍप्लिकेबल असेल तर तो मायनस करायचा आहे, सरचार्ज ऍप्लिकेबल असेल तर तो ऍड करायचा आहे. हेल्थ अँड एज्युकेशन सेस कंपल्सरी 4% ऍड होईल आणि मग तुम्हाला टोटल टॅक्स पेएबल येतो. या टोटल टॅक्स पेएबल मधून ऍडव्हान्स टॅक्स आणि टीडीएस जो काही तुम्ही आधी भरलाय तो मायनस होईल आणि मग तुमचं येतं ते नेट टॅक्सेबल इन्कम.
आता टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा इथपर्यंत कळालंय की बाबा 5 हेडचे इन्कम आहेत आणि 5 हेड मधून लॉसेस मायनस करा, येणाऱ्या इन्कम मधून ज्याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात त्यामधनं एटीसी टू ए2 चे डिडक्शन्स वजा करून घ्या आणि मग जे टॅक्सेबल इन्कम येईल त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करा. मग हा टॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा, तर आपण 2 प्रकारच्या रेजिमला आपल्याला फॉलो करायचं आहे, एक न्यू रेजिम, एक ओल्ड रेजिम. त्यापैकी आपण पहिली बघणार आहोत ओल्ड रेजिम. सो ओल्ड रेजिम काय सांगते, आता आपण फायनान्शियल इयर म्हणजे प्रिव्हियस इयर 24-25 ची ओल्ड रेजिम आणि प्रिव्हियस इयर 25-26 ला पण ओल्ड रेजिम हीच आहे. इथे वयाची मर्यादा आहे. ज्याचं वय 60 पेक्षा कमी आहे, वय 60 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला जो इन्कमचा स्लॅब आहे तो असा आहे. पहिल्या 2.5 लाखापर्यंत 0. माझं उत्पन्न जर 2.5 लाखापर्यंत असेल तर मला एक्झम्पशन आहे, मला कुठलाही टॅक्स द्यायचा नाहीये. माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं पण 5 लाखापेक्षा कमी आहे तर मला 5% टॅक्स 2.5 लाखाच्या वरच्या रकमेवरती द्यायचा आहे. तर माझं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्ती आहे पण 10 लाखापर्यंत आहे तर मला 2.5 ते 5 वरचा 12,500चा टॅक्स तर येणारच आहे, प्लस 5 ते 10 या रकमेवरती जे काही उत्पन्न आहे त्याच्यावर मला 20% टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जर माझं 10 लाखाच्या वर उत्पन्न गेलं तर माझा मागचा टॅक्स तर येणारच, त्यामध्ये 30% टॅक्स ऍड करायचा. म्हणजे 10 लाखाच्या वरच्या स्लॅबला किती टक्के टॅक्स आहे, तर 30% स्लॅब आहे. इथे एक आपण उदाहरण बघूयात. 6,59,400 समजा माझं इन्कम आहे. ओके, तर माझा ठीक आहे, आपण पुढचे स्लॅब बघू आणि मग आपण इन्कम वेगळे फाइंड आउट करूयात. सो 60च्या वरती जर वय असेल तर दोन बदल होतात. एक 3 लाखापर्यंत नील आणि 3 ते 5 लाख 5%. एवढे 2 बदल आहेत. बाकी हे दोन्ही स्लॅब कसे आहेत, हे दोन्ही स्लॅब सेम आहेत. 5 ते 10 लाख 20%, 10 लाखाच्या वरती 30%. फक्त बदल काय झाला, पहिल्या 3 लाखापर्यंत नील, पहिल्या 3 लाखापर्यंत 0, 3 ते 5 लाख 5%, 5 ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या वर 30%. सिमिलरली जर वय 80 किंवा त्याहून जास्त असेल अशा व्हेरी सिनियर सिटीजन साठी पहिल्या 5 लाखापर्यंत नील. पुढचा हा दोन्ही स्लॅब कसे राहणार आहेत तुमचे सेम, 5 ते 10 लाख 20%, 10 लाखाच्या वरती 30%. त्याच्यानंतर रिबेट. रिबेट म्हणजे टॅक्स मधनं सूट. रिबेट म्हणजे काय, तर टॅक्स मधनं सूट. रिबेट अंडर सेक्शन 87 आहे. त्याची कंडिशन काय, रिबेट कुणाला मिळणार आहे, तर रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअलला, नॉन रेसिडेंट इंडियनला नाही मिळणार आहे. तुमचं टोटल इन्कम आफ्टर डिडक्शन 80 चे डिडक्शन करून म्हणजे टोटल टॅक्सेबल इन्कम हे किती नसलं पाहिजे, 5 लाखाहून जास्त नसलं पाहिजे. थोडक्यात काय, रिबेट 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला आहे. थोडक्यात काय, रिबेट म्हणजे सूट कुणाला मिळणार आहे, ज्यांचं उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे त्यांना मिळणार आहे. आणि किती मिळणार आहे, तर 12,500 पर्यंतची सूट मिळणार आहे. 12,500 पर्यंतचा त्यांना रिबेट म्हणजे सूट मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि रिबेट हे पहिल्यांदा द्यायचे एज्युकेशन सेस ऍड करण्याच्या आधी. त्याच्यानंतर आपण हेल्थ अँड एज्युकेशन सेस बघू. हाही कंपल्सरी आहे 4% सगळ्यात शेवटी. म्हणजे काय, इन्कम टॅक्स मध्ये सरचार्ज ऍड करा आणि किंवा ऑर लेस रिबेट करा, त्याच्यानंतरच सेस लागणार. ओके, जो काही कॅल्क्युलेटेड इन्कम टॅक्स आहे त्याला आपण बेसिक टॅक्सही म्हणू शकतो. या बेसिक इन्कम टॅक्स मध्ये जर सरचार्ज ऍप्लिकेबल असेल तर बेसिक इन्कम टॅक्स मध्ये सरचार्ज ऍड करा, मग येणाऱ्या रकमेवरती एज्युकेशन सेस लावा. जर सरचार्ज नाही ऍप्लिकेबल आहे, जर रिबेट असेल तर बेसिक इन्कम टॅक्स मधनं रिबेट मायनस करा, आलेल्या उत्तरावरती तुमचा हेल्थ अँड एज्युकेशन कॅल्क्युलेट करा. थोडक्यात काय, हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपल्या सगळ्या शेवटी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता सरचार्ज किती, सरचार्ज म्हणजे अधिभार, ऍडिशनल टॅक्स. रिबेट म्हणजे सूट, ही मायनस करायची असते. रिबेट सूट आहे जी आपल्याला मायनस करायची आहे. आणि सरचार्ज हा ऍडिशनल टॅक्स, अधिभार आहे, ऍडिशनल टॅक्स आहे जो आपल्याला ऍड करायचा आहे. मग किती ऍड करायचा आहे, तर ज्या व्यक्तीचं उत्पन्न, कुठलं उत्पन्न, टॅक्सेबल उत्पन्न 50 लाखाच्या पर्यंत आहे त्यांना सरचार्ज नाहीच आहे. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 50 लाखाच्या आत आहे त्यांना सरचार्ज नाहीच आहे.
ज्यांचं 50 लाख ते 1 कोटी आहे त्यांना 10%, 1 कोटी ते 2 कोटी त्यांना 15%, 2 कोटी ते 5 कोटी त्यांना 25% आणि 5 कोटीच्या अभाव त्यांना 37%. सो ज्या व्यक्तीचं उत्पन्न अबाव 50 लाख आहे उनको ही सरचार्ज, त्यांनाही सरचार्ज लागेल. किती सरचार्ज लागेल? 50 लाख टू 1 करोड तक इन्कम है तो तोपर्यंतच इन्कम है 10%. 1 करोड टू 2 करोड इन्कम आहे 15%. 2 करोड से 5 करोड इन्कम आहे 25% आणि 5 करोड हून अबाव इन्कम आहे तर 37% सरचार्ज त्यांना ऍप्लिकेबल होतो. या स्लॅबप्रमाणेच तो सरचार्ज तुम्हाला लागणार आहे. आता आपण काही उदाहरणं बघूयात. ओके, सो पहिलं उदाहरण जे आपल्याला बघायचं आहे ते 6,59,400 या उत्पन्नाचं. एक आपण उदाहरण घेऊ 6,59,400. ओके, आता ह्याच जर आपण न्यू आणि ओल्ड रेजिमनी केलं तर बघूयात कसं आहे. वय एज घेऊयात आपण बिलो 60. बिलो 60 ला पहिले 2.5 लाखापर्यंत 0 टू 2.5 लाखाच्या उत्पन्नापर्यंत, या पहिल्या 2.5 लाखापर्यंत 0% नि 0. दुसरा स्लॅब आहे सेकंड स्लॅब येणार आहे 2.5 लाख ते 5 लाख. सेकंड स्लॅब इज या 2.5 लाखाच्या 5% नि 12,500. तिसरा स्लॅब आहे 5 लाख टू 10 लाख. पण आपलं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त नाही म्हणून आपण इथे थांबणार, पुढचा 10 लाखाच्या वरचा स्लॅब घेणारच नाही. मग आपला डिफरन्स काढायला लागेल. 6,59,400 मधून हे 2.5 प्लस 2.5 असे 5 लाख आपण आधी वापरलेला स्लॅब मायनस करू. उरला 1,59,400 त्याच्या 20%. 1,29,400 चे आपल्याला 29% आपण काढूयात. किती उत्पन्न आहे आपलं? 1,59,400 च्या 20%. 1,59,400 इंटू 1,59,400 इंटू 20%. 31,880. सो आपला टॅक्स स्लॅब किती आला इथे? 31,880. ओके, ह्याच्यावरती आता हा तुमचा बेसिक टॅक्स. आता बेसिक टॅक्स आपण कॅल्क्युलेट करूया. बेसिक टॅक्स किती येणार? 0 प्लस 12,500 प्लस 31,880. ओके, 0 प्लस 12,500 प्लस 31,880 ह्याची टोटल किती होते चेक करूयात आपण. 12,500 ऍड करून घेऊयात आपल्या मगाच्या कॅल्क्युलेशन मध्ये. इक्वल टू प्लस 12,500. सो 44,380 येतंय उत्तर. सो आपण इथे 44,380 घेणार. हा आपला बेसिक टॅक्स. आता आपलं उत्पन्न 5 लाखाच्या आत असतं तर आपण रिबेट मायनस केला असता, सूट मायनस केली असती. आपलं उत्पन्न 50 लाखाहून जास्ती असतं तर आपण सरचार्ज ऍड केला असता. ना उत्पन्न आपलं 50 लाखाहून जास्ती आहे, ना आपलं उत्पन्न 5 लाखाहून कमी आहे, त्यामुळे आपला रिबेटही मायनस होणार नाही, सरचार्जही ऍप्लिकेबल होणार नाही. आपल्याला डिरेक्टली 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस ऍड करायचं आहे. तर 44,380 वरती आपण 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस कॅल्क्युलेट करूया, तर जो आपल्याला ऍड करायचा आहे 1775. तो आपण ऍड 1775 आणि टोटल किती येते त्याची आपण टोटल घेऊयात ऍड करून. $46,155. सो आपला हा फायनल टॅक्स आला 46,155. 46,155. आपली फायनल टॅक्स लायबिलिटी किती आली? 46,155. ओके, सो या पद्धतीने आपल्याला जुन्या रेजिम प्रमाणे वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात.